वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरू संत तुकोबाराय. प्रत्येक कीर्तनात गायल्या जाणाऱ्या अभंगापैकी बहुतांश अभंग हे तुकोबारायाच्या गाथेतील असतात. त्यांच्या गाथेतील अनेक अभंग, जीवन जगण्याचा खरा सिद्धांत सांगणारे संदेश, हे सर्व साहित्य निर्माण करण्यासाठी, चिंतन, मनन व ध्यानस्थ होण्यासाठी तुकोबाराय ज्या प्रमुख ठिकाणी जायचे ते श्री क्षेत्र भंडारा डोंगर. तुकोबाराय भंडारा डोंगरावरती का जायचे? अभंगरचना करण्यासाठी ते कोणत्या वृक्षाखाली बसायचे? तेथील तुकोबारायांचे मूळ मंदिर व नवनिर्माणाधीन मंदिर आणि ध्यानस्थ होण्यासाठी महाराज ज्या गुफेत बसायचे त्या बुद्धकालीन लेण्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओची सुरुवात एक लाईकने करूयात. व्हिडिओ अगदी थोडक्यात सांगतो. इथनं आपण तुकोबारायांचे दर्शन घेऊन नंतर भंडारा डोंगर दर्शनासाठी जाणार आहोत. आणि आता आपण उभे आहोत महाप्रवेशद्वारापाशी. इथनं आपण तुकोबारायांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. विठ्ठल रुक्माई आणि जगद्गुरू संत तुकोबाराय यांचं दर्शन घेतलं की समाधान वाटतं. आणि आता आपण इथनं जाणार आहोत भंडारा डोंगराकडे. भंडारा डोंगराला जाण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या टू व्हीलर, फोर व्हीलरने जाऊ शकता. जर अवेलेबल नसेल तुमच्याकडे फोर व्हीलर, टू व्हीलर, तर तुम्ही रिक्षानेही जाऊ शकता. रिक्षा तुम्हाला 60 रुपयामध्ये भंडारा डोंगरापर्यंत घेऊन जाते. तिथे दर्शन होईपर्यंत थांबते आणि परत देहू गावापर्यंत आणूनही सोडते. भंडारा डोंगर देहूपासून साधारण एक 5.5 ते 6.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आता आपण भंडारा डोंगराच्या मुख्य कमानीपाशी आहोत आणि इथून आपण भंडारा डोंगरावरती जाणार आहोत. भंडारा म्हणजेच प्रसाद. हा भंडारा डोंगर संपूर्ण वारकरी संप्रदायाला प्रसाद देण्याचं काम करतो. तो प्रसाद अन्न स्वरूपात असो, ज्ञानरूपात असो की विचार स्वरूपात. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबाराय यांची भेट झाली. झालं असं, शिवराय तुकोबारायांची ख्याती ऐकून त्यांना भेटण्यासाठी देहूला आले. ग्रामस्थांकडून समजलं की तुकोबाराय डोंगरावर आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर तुकोबारायांसोबत वार्तालाप करत करत दुपारच्या जेवणाची वेळ झाली. तुकोबारायांच्या धर्मपत्नी जिजाबाईंनी आणलेली शिदोरी सर्वांनी खाल्ली आणि ती पुरून उरली. हा छोटासा भंडारा सर्वांनी अनुभवला. तेव्हापासून या डोंगराला भंडारा डोंगर असं नाव पडलं. रस्ता थोडासा वळणाचा आहे. वरती येताना गाडी थोडीशी जपून चालवायला पाहिजे. समोरच असणाऱ्या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जाणार आहोत. गाडी पार्क करून आपण पुढे आलेलो. इथे आपल्याला 2 बोर्ड दिसतात. नियोजित श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे अशा पद्धतीने दिसेल किंवा मग हे असे दिसेल. पायऱ्या चढून आपण महाराजांच्या मंदिरात जाणार आहोत. आणि त्याच्या अगोदर महाराजांच्या धर्मपत्नी जिजाबाई यांचं दर्शन घेणार आहोत. मंदिर प्रशस्त असून आत पारायण, भजन सतत चालू असते. मंदिरातील मूर्ती साक्षात विठ्ठल आई जिजाबाईंच्या पायातील काटा काढतानाची आहे. झालं असे की आई जिजाबाई ह्या दररोज तुकोबारायांच्या जेवणानंतर जेवण करायच्या आणि तुकोबाराय सतत डोंगरावरती असायचे. त्यामुळे तुकोबारायांचे जेवण घेऊन अनवाणी पायाने त्या देहू ते भंडारा डोंगर 7 किलोमीटर चालत यायच्या. त्या काळात तिथे फारशी वस्ती नव्हती. संपूर्ण अरण्याचा प्रदेश. एक दिवस त्यांच्या पायात काटा मोडला. काट्याच्या वेदनेने त्यांनी आजूबाजूला कोणी असेल तर मदतीला यावे म्हणून आवाज दिला. तेव्हा मदतीसाठी गुराख्याच्या वेशात पांडुरंग आला आणि त्यांनी आईसाहेबांच्या पायातील काटा अलगद काढला व तेथून पुढे जाऊन तो नाहीसा झाला. या प्रसंगाचे प्रतीक म्हणून हे मंदिर बांधले आहे. मंदिराशेजारी नव्याने बांधण्यात आलेला सभामंडप. सभामंडप व मंदिराच्या मधल्या जागेत दररोज पारायण घेतले जाते. त्यानंतर आपण पोहोचतो मुख्य मंदिरापाशी. मंदिराच्या समोर या माऊलींनी तुकोबारायांविषयी थोडीशी माहिती सांगितली. देहूला गेल्यानंतर मुख्य मंदिरात ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस पहिल्यांदा आपलं विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचं दर्शन होतं. साहेब, ती स्वयंभू मूर्ती आहे. तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या अगोदर महाराजांचे जे पूर्वज होते विश्वंभर महाराज, त्यांच्या शुभ हस्ते तिथल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. त्या मूर्त्या फक्त देहूमध्ये एकत्र आहे. तुम्ही जर कधी पंढरपूरमध्ये गेलात तर तिथे एकत्र नाहीये. म्हणून महाराज एका अभंगात म्हणतात, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, नांदे तेथे देव पांडुरंग. पंढरीचं दैवत देहूला नांदायला आलं असं म्हटलं होतं. साहेब, पुढे शिळा मंदिराचं दर्शन होतं. काय झालंय आपल्या मराठी बांधवांना मलाच कळायला तयार नाही. लोक देहूला येतात, पाया पडतात, निघून जातात. इथंही तीच परिस्थिती आहे. लोक येतात, पाया पडतात, निघून जातात. एक माणूस आपला प्रश्न विचारायला तयार नाही, नक्की काय घडलंय. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी
चरित्र कळलं तर चारित्र्यावर परिणाम होणार आहे. नाहीतर अशा 1000 वेळा आला आणि काय माहितीच नसेल तर आजचा दिवस तुमचा फुकट गेला म्हणायचं. पुढे गेला तर जरा माहिती घेत चला आणि आपली माहिती आपल्या बछड्यांना सांगत चला. एवढं विचित्र काम झालंय साहेब. लहान मुलांना तर आता शाळेमध्ये काहीच माहिती नाही. तर ते शिळा मंदिर म्हणजे काय? तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराज 13 दिवस ज्या दगडावर बसले होते तो दगड आनंद डोहापासून उचलून त्या मंदिरात दर्शनासाठी नेला, म्हणून शिळा मंदिर. पुढे आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथा तुम्हाला त्या मंदिरात पाहायला ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर आला, उजव्या हाताला गेला की तुकाराम महाराजांचं राथ घर आहे, जन्मघर आहे. महाराजांचा कार्यकाल सगळ्यांनी लक्षात ठेवा. 1608 ते 1649 महाराज फक्त 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस आयुष्य या पृथ्वी तलावर मानव रूपात राहिले. वसंत पंचमी हा महाराजांचा जन्मदिवस. संपूर्ण माहिती ऐकून आपण मंदिरात प्रवेश करतो. समोर जगद्गुरू संत तुकोबारायांची मूर्ती आहे. एका हातात विणा, दुसऱ्या हातात चिपळ्या, वारकरी वेश, प्रसन्न करणारे मूग. या प्रसन्न मूर्तीचे मनोभावे दर्शन करून मूर्तीच्या मागे असणाऱ्या विठ्ठल रुक्माईचे दर्शन करतो. त्याचबरोबर भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने केलेला सन्मान आपण स्वीकारतो. तिथून पुढे ज्या वृक्षाखाली तुकोबाराय अभंग रचना करायचे त्या नांदुरकीच्या वृक्षाकडे आपण जातो. याच नांदुरकीच्या वृक्षाखाली तुकोबारायांनी अनेक अभंगाची रचना केली आहे. जसे की बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, किंवा शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल, शब्दाचे जंगल जागृत राहावे. यासारख्या बहुसंख्य अभंगाची रचना याच पवित्र ठिकाणाहून झाली. तुम्हालाही जर तुकोबारायांचे अभंग पाठ असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर आपण नवनिर्मित होत असलेले भव्य दिव्य मंदिर पाहण्यासाठी जातो. तुकोबारायांचे हे मंदिर जगप्रसिद्ध अक्षरधामच्या मंदिराच्या आधारावरती बनविण्यात येणार आहे. मंदिर असे असणार आहे. मंदिराची लांबी 169 फूट, उंची 87 फूट, 3 भव्य कळस, मंदिराला 9 तर गर्भगृहाला 5 दरवाजे, 6 खिडक्या, 5 गर्भगृह. गर्भगृहात समोर तुकोबारायांची मूर्ती, मागे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल. मंडप व भिंतीवरती बरेच नक्षीकाम, देवदेवतांच्या मूर्ती, बाहेरील खांब चौरस आकृती, आतील खांब अष्टकोनाकृती आणि त्यावरती 2200 वैष्णवांच्या मूर्तींचे कोरीव काम होणार आहे. अशा या भव्य दिव्य मंदिर निर्मितीत तुम्हाला खारीचा वाटा उचलायचा असेल तर श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळींची मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, त्यांच्याशी संपर्क करा. तुकोबारायांचं दर्शन घेऊन पूर्ण मंदिर पाहून, नवीन मंदिर पाहून आपण इथल्या ऐतिहासिक लेण्या पाहण्यासाठी जाणार आहोत. इथे हॉटेल भंडारा हिल्स हे हॉटेल आहे रस्त्यामध्ये आणि इथनं समोरनं एक रस्ता जातो, पाऊलवाट जाते. त्या पाऊलवाटेनं आपण खाली जाणार आहोत. लेण्याकडे जाणारी पाऊलवाट घसरणीची आहे, त्यामुळे थोडं जपून चाला. तुकोबारायांनी काही अभंगामध्ये बुद्धांचाही उल्लेख केला आहे. जसं आपला आपण करावा विचार, प्रसन्न ते सारं मनोगाही, नावेरूपी अंगी लाविला विटाळ, होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. लेण्यासमोर आजही घनदाट अरण्य आहे. तुकोबाराय या लेण्यामध्ये ध्यानस्थ होण्यासाठी, नामस्मरणासाठी येत असत. हे जे गोल घुमट दिसत आहे त्याला बुद्ध धर्मात स्तूप म्हणतात. पिण्याचे पाणी वर्षभर पुरेल त्यासाठी कातळात कोरलेले पाण्याचे टाके हे आहे. हे सर्व पाहून आपण मंदिराकडे निघतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीपासून ते आजपर्यंत हा भंडारा डोंगर प्रत्येकाला भंडारा देत आलेला आहे. हा भंडारा डोंगर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.